नागपूर शहरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार आरोपी हे शहरात 4 स्पा सेंटर चालवितात. धरमपेठ येथील एका स्पामध्ये काम करणाऱ्या मॅनेजर आणि नोकराने संगनमत करून फिर्यादींना ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. आरोपींनी फिर्यादींचा कथित व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचे सांगत तो व्हिडिओ घरच्यांना आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची ही धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून फिर्यादींनी आरोपींना तब्बल 8 लाख रुपये दिले. मात्र पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी व्हिडिओ डिलीट न करता पुन्हा 2 लाखांची मागणी केली. यावेळीही पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार आणि नातेवाईकांना पाठवणार अशी धमकी देण्यात आली. तसेच गावात आल्यावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात आरोपी आसाम राज्यातील असल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारे कोणीही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असेल, पैसे मागितल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा 112 क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारांचे नागपूर शहरामध्ये एकूण 4 स्पा चालवतात. त्यांच्या धरमपेठेतील स्पा मध्ये एक मॅनेजर आणि एक नोकर त्या ठिकाणी काम करत आहेत. यातील नोकर आणि मॅनेजर यांनी आपसात कट रचून संगनमत करून यातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या संबंधातला कुठला तरी व्हिडिओ त्यांच्याकडे आहे असे सांगून तो व्हिडिओ त्यांच्या घरी पाठवून किंवा समाजामध्ये व्हायरल करून बदनामी करण्याचा धमकी देऊन जर का 10 लाख रुपये नाही दिले तर जीवे मारू, त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्व समाज माध्यमामध्ये व्हायरल करू अशी धमकी दिली होती. त्याला घाबरून आरोपींनी तक्रारदारांनी आरोपीला तडजोड करून 8 लाख रुपये दिले आणि त्या बदल्यात तो जो व्हिडिओ आहे त्याची आरोपींकडे मागणी करून डिलीट करण्यासाठी विनंती केली. यातील आरोपींनी ते 8 लाख रुपये स्वीकारून खंडणी स्वरूपात तो व्हिडिओ तक्रारदारांना परत न देता नंतर पुन्हा जाऊन पुन्हा या व्हिडिओच्या बदल्यामध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर 2 लाख रुपये अजून द्यावे लागतील अशी धमकी दिली. त्याचबरोबर व्हिडिओ जर 2 लाख रुपये जर नाही दिले तर सदरचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल करू, तसंच फिर्यादीच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवू आणि फिर्यादींनी जर पैसे दिलेच नाही तर फिर्यादी ज्यावेळेस त्यांच्या गावाकडे जातील त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी जीवे मारवाची धमकी दिली. अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल असून यातील आरोपी जे आहेत मूळ गाव त्यांचं राहणार आसाम जिल्ह्यातील आहे, आसाम राज्यातील आहेत. सध्या मिळून आलेला तपास निष्पन्न झालाय की आरोपी सध्या त्यांचे मूळ गावी निघून गेलेले आहेत. तर आरोपींचा शोध घेण्याकरिता आम्ही तपास पथक त्या ठिकाणी पाठवत आहोत.